शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती. मी ज्ञानी होणार. प्रश्नावली दिनांक 6 डिसेंबर 2025. प्रश्न क्रमांक 1. भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? उत्तर केरळ. प्रश्न क्रमांक 2. बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे? उत्तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न क्रमांक 3. मध्यरात्रीचा सूर्य असे कोणत्या देशाला म्हटले जाते? उत्तर नॉर्वे. प्रश्न क्रमांक 4. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? उत्तर 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 5. IPS हे कशाचे लघुरूप आहे? उत्तर इंडियन पोलीस सर्व्हिस. प्रश्नावली दिनांक 8 डिसेंबर 2025. प्रश्न क्रमांक 1. चुंबक नेहमी कोणत्या दिशेत स्थिर राहतो? उत्तर उत्तर दक्षिण. प्रश्न क्रमांक 2. केशव कुमार हे कोणाचे टोपणनाव आहे? उत्तर प्रल्हाद केशव अत्रे. प्रश्न क्रमांक 3. पाचूचे बेट असे कोणत्या देशाला म्हटले जाते? उत्तर श्रीलंका. प्रश्न क्रमांक 4. सारनाथ येथील स्तंभ कोणी उभारला? उत्तर सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 5. NDA हे कशाचे लघुरूप आहे? उत्तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी. प्रश्नावली दिनांक 9 डिसेंबर 2025.
प्रश्न क्रमांक 1. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 7 एप्रिल. प्रश्न क्रमांक 2. गोविंदाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे? उत्तर राम गणेश गडकरी. प्रश्न क्रमांक 3. हजार सरोवरांचा प्रदेश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? उत्तर फिनलंड. प्रश्न क्रमांक 4. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर मुख्याधिकारी. प्रश्न क्रमांक 5. RBI हे कशाचे लघुरूप आहे? उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्नावली दिनांक 10 डिसेंबर 2025. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 2. ग्रेस हे कोणाचे टोपणनाव आहे? उत्तर माणिक गोडघाटे. प्रश्न क्रमांक 3. कांगारूंची भूमी असे कोणत्या देशाला म्हटले जाते? उत्तर ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 4. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 5. NTS हे कशाचे लघुरूप आहे? उत्तर नॅशनल टॅलेंट सर्च. प्रश्नावली दिनांक 11 डिसेंबर 2025. प्रश्न क्रमांक 1. भारत सरकारने कोणत्या प्राण्याला
राष्ट्रीय वारसा हा दर्जा बहाल केला आहे? उत्तर हत्ती. प्रश्न क्रमांक 2. माधव जुलियन हे कोणाचे टोपणनाव आहे? उत्तर माधव त्र्यंबक पटवर्धन. प्रश्न क्रमांक 3. बर्फाची भूमी असे कोणत्या देशाला म्हटले जाते? उत्तर कॅनडा. प्रश्न क्रमांक 4. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 5. PTI हे कशाचे लघुरूप आहे? उत्तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा.